नमस्कार. मालिकेच्या 2 तारखेच्या भागामध्ये आपल्याला फायनली पाहायला मिळणार आहे की अर्जुन हा सायलीवरील प्रेमाची कबुली देणार आहे. म्हणजे तो सर्वांच्या समोर तिथे सांगणार आहे. त्याचबरोबर प्रियाची कशी वाट लावणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर अर्जुनच्या मनात ह्या भावना आहेत आणि त्याने फक्त मधुभाऊंना सोडवण्यासाठी थांबलेला आहे, कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टनुसार ते दोघं एकमेकांबरोबर दुसऱ्या कोणत्याही रिलेशनमध्ये येऊ शकत नाहीत. म्हणून अर्जुन थांबलेला असतो. परंतु इथे आता अर्जुनने ठरवलेलं असतं की काही झालं तरी एकदा का मधुभाऊंना मी सोडवलं की मी सायलीला प्रेमाची कबुली देणार, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि इकडे आता प्रियाने अर्जुनसाठी डेट प्लॅन केलेली आहे. अगदी रूममध्ये हॉलमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. घरातील सर्वजण बाहेर गेलेले आहेत. सगळ्या हॉलमध्ये रेड कलरचे बलून्स लावलेले आहेत, तेही हार्ट शेपचे. त्याचबरोबर सगळ्या गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं आहे, कॅन्डल लावलेले आहेत. आणि त्या सर्वांच्या समोर आता प्रिया तोंडावर पडणार आहे, कारण प्रियाने हे सगळं अर्जुनसाठी केलेलं आहे. आणि अर्जुनला ती म्हणत आहे की अर्जुन, मला खरंच आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. परंतु अर्जुन तिला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावरती प्रेम नाही. प्रिया म्हणत असते की अर्जुन, मला तुझ्यासोबत आयुष्यभर या घरात राहायचं आहे. आणि अर्जुन मात्र प्रियाला सांगत असतो की नाही. प्रियाने अर्जुनच्या दोन्ही गालांना हात लावून त्याला स्वतःच्या जवळ खेचलेलं आहे आणि तिच्या प्रेमाची कबुली ती त्याच्याजवळ देत आहे. पण अर्जुनला कळलेलं आहे की प्रियाच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ते खोटं आहे. प्रिया ही तन्वी नाही आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर सायली ही तन्वी आहे हेही अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळंच अर्जुनने आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आपण आपल्या प्रेमाची कबुली सायलीला देणार आहोत. आणि तिथे सायली बाहेरून आलेली असते आणि प्रिया अर्जुनला म्हणत आहे की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, असं म्हणत प्रियाने पाठीमागून अर्जुनला मिठीही मारलेली आहे. परंतु इकडे सायली पाहत आहे आणि अर्जुन प्रियाच्या अंगावरती अगदी धावून जात आहे आणि तिला सांगत आहे की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरी माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे, हे अर्जुन प्रियाला ठणकावून सांगत आहे. आणि अर्जुन सायलीला कसं प्रपोज करणार, सायलीला कसं सांगणार आणि प्रियाची कशी वाट लागणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली ही प्रियाला तर दिलेली आहे, परंतु तिला हेही दाखवून दिलेलं आहे की तुझी काय लायकी आहे, काही झालं तरी तू माझ्या जवळ येऊ शकत नाही, हे अर्जुनने तिला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं सायलीला जो होणारा आनंद आहे तो खरंच इतका भारी आहे ना. सायली जाम खुश झालेली आहे आणि हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे चैतन्य आणि अर्जुन यांनी प्लॅन केलेला आहे की प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि त्या प्लॅननुसार प्रियाला अँकलेट गिफ्ट द्यायचं हे अर्जुन आणि चैतन्य ठरवतात. मग अँकलेट देण्यासाठी ते दोघंही अँकलेट कुठं घ्यायचं हा प्रश्न पडतो. मग अँकलेट आपण ऑनलाईन घेऊया असं त्यांचं ठरतं. आणि मग ऑनलाईन अँकलेट घ्यायचं झालं तर अँकलेट येण्यासाठी खूप वेळ लागणार असतो. त्यामुळं काही झालं तरी आपण अँकलेट ऑनलाईन मागवू शकत नाही, आपल्याला दुकानातूनच आणलं पाहिजे असं अर्जुनचं ठरतं. आता चैतन्याला ड्युटी लावायची असते, ती म्हणजे वॉचमनची. चैतन्य वॉचमनची ड्युटी करणार असतो आणि अर्जुन हा सगळा प्लॅन करणार असतो. आणि हे सगळं सांगायला अर्जुन आणि चैतन्य दोघंही सायलीकडे येतात. त्याचवेळी सायली अर्जुनला सांगायला येते की आम्ही प्रतिमा त्यांना घेऊन तिकडे रविराज सरांच्या घरी जाणार आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो चालेल, तुम्ही एवढे छान छान प्रयत्न करत आहात प्रतिमात्यासाठी, ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे असं अर्जुन सायलीला म्हणत आहे. तेव्हा सायलीलाही खूप छान वाटत आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायलीला खूपच छान वाटत आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की सायली जेव्हा हे सगळं करत आहे तेव्हा सायली ही मनापासून करत आहे. ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती आहे. अर्जुनला माहिती आहे की सायली प्रतिमासाठी जे काय करते ते मनापासून करते. आणि इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही जा. आणि त्याचवेळी अर्जुनचं एक महत्त्वाचं काम होणार असतं, ते म्हणजे
प्रियाच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र हे अर्जुन पाहणार असतो आणि त्यामुळं तो हे सगळं करत असतो. आणि त्याचबरोबर आता सायली जाणार आहे तर खूप मोठं टेन्शन मिटतं. पण इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. सायली प्रतिमाच्या रूममध्ये जाते आणि तेव्हा सायलीला कळतं की प्रतिमाची तब्येत ही बिघडलेली आहे आणि त्यामुळं सायलीचा जाण्याचा प्लॅन कॅन्सल होतो. मग अर्जुनला आता प्रश्न पडतो की आता करायचं काय. अचानक सायलीचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळं अर्जुनला इकडं कळायचं बंद झालेलं असतं. अर्जुन या विचारात असतो की मी आता सायलीला कसं हे कन्व्हिन्स करू, सायलीला कसं सांगू की काहीही झालं तरी मला आत्ता जे मी काय बोलत आहे त्यामध्ये मला हे करायचं आहे. ही गोष्ट अर्जुनला प्रश्नच पडलेला असतो की मी सायलीला कसं सांगू. परंतु अर्जुन इकडे खूपच मोठा प्लॅन करणार असतो. ते म्हणजे अर्जुन हे चैतन्याला त्याने ड्युटी लावलेलीच असते आणि चैतन्याला सांगणार असतो की तू सायलीवरती लक्ष ठेवायचं आहे. आणि चैतन्य हे मनापासून करणार असतो, कारण काहीही झालं तरी प्रिया खोटारडी आहे ही गोष्ट आता चैतन्यालाही कळलेली आहे. आणि जेव्हा चैतन्याला ही गोष्ट कळलेली आहे त्यामुळं चैतन्य आणि अर्जुनने जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅननुसार हे सगळं वर्क होणार असतं. एवढा छान अर्जुनचा प्लॅन असतो आणि चैतन्याला त्याने सांगितलेलं आहे. इकडे सायली प्रतिमाला घेऊन जाणार असते पण तेही कॅन्सल झालेलं आहे. आता इकडे चैतन्याला खूप मोठी टास्क असते, ती म्हणजे सायलीला बाहेर थांबवून ठेवणं. आणि त्याचबरोबर चैतन्य हे काम अगदी मनापासून पूर्ण करणार आहे, कारण त्याचा मित्र जो आहे त्याने अगदी ऑर्डरच दिलेले आहे काहीही झालं तरी तू अजिबात तिथं सायलीला येऊ द्यायचं नाही. आणि इकडे आता सायली प्रतिमाच्या रूममध्ये आहे, प्रतिमाची ती काळजी घेत आहे आणि तोपर्यंत इकडे अर्जुनने प्लॅन केलेला आहे. अर्जुनने प्रियाला वरती बोलवलेलं आहे, अँकलेट आणलेला आहे आणि ते अँकलेट आता प्रियाला तो गिफ्ट देत आहे. प्रियाला म्हणत आहे की हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि तू मला खूप आवडतेस हे अर्जुन बोलतो. आणि प्रियाच्या स्वतःहून ते अँकलेट तिच्या पायात घालत असतो, स्वतःहून तिला म्हणत असतो की हे घे असं म्हणत अर्जुन तिला ते अँकलेट देत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला अँकलेट दिलेला आहे आणि प्रियाच्या पायात अर्जुन स्वतः अँकलेट घालतो तेव्हा एक मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे प्रियाच्या पायावरती अर्जुनला तुळशीपत्राची खून दिसते. म्हणजे त्या दिवशी जेव्हा ट्रूथ अँड डेअरचा गेम चालू होता तेव्हा मात्र चैतन्याला तिथे दिसली नाही तुळशीपत्राची खून आणि अचानक आज कशी काय दिसली. म्हणजे प्रिया ही खोटी तुळशीपत्राची खून काढते. अगदी कॉफी आणली त्यावेळेस सुद्धा प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची खून दिसलेली होती आणि ती तुळशीपत्राची खून अशी होती की ज्यामुळं तर हे सगळं घडलेलं होतं. अर्जुनला संशय वाढलेला होता, कारण ते स्केच पेनचे किंवा पेनचे डाग होते. म्हणजे प्रिया स्केच पेनने तुळशीपत्राची खून काढते आणि अर्जुन तिथं असलेलं जे पाणी आहे ते प्रियाच्या पायाला लावतो अँकलेटच्या सोबतच आणि तिच्या पायावरती असलेली तुळशीपत्राची जी खून आहे ती निघून जाते. आता एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सायली बाहेर असते आणि ती प्रतिमाची काळजी घेत असते. म्हणजे सायलीला तिथे थोपून ठेवायचं असतं आणि चैतन्य जिन्यात उभा असतो. चैतन्य सायली आली की सायलीला तिथून बाजूला घेऊन जायचं आहे. काही झालं तरी अर्जुनचा हा प्लॅन सक्सेस झाला पाहिजे हा त्यांच्या दोघांचं ठरलेलं असतं. तर इकडे सगळेजण आता प्रतिमाची काळजी घेऊ लागलेली आहेत. अचानक प्रतिमाला तिला डोकं दुखत आहे, तिला त्रास होत आहे. या सगळ्यांची काळजी आता सगळ्यांनाच वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आता प्रियाला अँकलेट देतो आणि त्यानंतर प्रिया पण ठरवते की अर्जुनने मला छान सरप्राईज दिलेला आहे तर आता मीही त्याला एक सरप्राईज दिलं पाहिजे असं प्रियाला वाटत असतं. आणि त्याचसाठी प्रियाने पण अर्जुनला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी प्रिया ठरवते, ती म्हणते की मला आता अर्जुनला सरप्राईज द्यायचंच आहे असं म्हणत तिने अर्जुनसाठी सरप्राईज प्लॅन करते. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनसाठी तिने एक छान अशी रोमॅन्टिक डेट प्लॅन केलेली असते आणि ती पण घरी म्हणजे कोणाच्या घरी तर इकडे अर्जुनच्या घरी हॉलमध्ये. तिने पूर्ण हॉल डेकोरेट केलेला असतो, कारण सायली प्रतिमाला घेऊन दुसऱ्या दिवशी आता रविराज यांच्या घरी जात आहे. त्यावेळेस रविराज, प्रतिमा, पूर्णाजी, कल्पना, सायली सर्वजण घराच्या बाहेर गेलेले आहेत. प्रताप त्याच्या ऑफिसच्या मीटिंगसाठी बाहेर गेलेला आहे आणि इकडे चैतन्यही घरी नाही. आणि त्याचबरोबर अश्विन हॉस्पिटलमध्ये आहे. हे प्रियाने सगळं छान असं प्लॅन केलेलं असतं आणि त्यानुसारच तिने ही डेट प्लॅन केलेली असते.
आणि त्यामुळंच ह्या डेटसाठी तिने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं तिनं सगळं करत असते आणि काहीही झालं तरी तिने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने सगळ्यांना घोळात घ्यायचा प्लॅन केलेला असतो. आणि बरोबर इकडे अर्जुनला तिनं म्हणते की अर्जुन मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे आणि अर्जुनच्या मागं लागत असते, अर्जुनच्या जवळ जात असते. अर्जुन तिला झिडकारत असतो. पूर्ण हॉल डेकोरेट केलेला आहे, सगळा रोमॅन्टिक माहोल तयार झालेला आहे आणि प्रिया अर्जुनच्या जवळ येत आहे, त्याला मिठी मारत आहे, त्याच्या दोन्ही गालांवरती हात ठेवून त्याला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यावेळेस घडतं असं सायली तिथं आलेली असते. सायली म्हणते की अर्जुन सर घरी एकटे आहेत, मी घरी जाते. प्रतिमा सगळेजण आता रविराजच्या घरी थांबलेले आहेत. सुमन म्हणते की तुम्ही मुक्कामाला थांबा आणि सायली इकडे येते आणि हे सगळं जेव्हा ती पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. इकडे प्रियाने पाठीमागून येऊन अर्जुनला मिठी मारलेली आहे. अर्जुन आपल्याला स्वतःला त्या प्रियापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुन शेवटी किंचाळून प्रियाला सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे आणि मी फक्त सायलीचाच आहे. तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि प्रिया तिथेच तोंडावर पडलेली असते. म्हणजे जवळजवळ अर्जुनने प्रियाला फाट्यावर मारलेला आहे आणि सायली हीच तन्वी असल्याचंही त्याने सांगितलेलं आहे. थँक्यू.